जास्त इथं काही सांगण्याची गरज नाही। परंतु 1989-90 ला शिवसेनेनं ज्यावेळेस शिवसेना म्हणून या ठिकाणी निवडणुका लढवा, त्यानंतर पहिल्यांदा माईक मध्ये भाषण करायची कुठं संधी लाभली असेल तर आपल्या पूर्व लोट्याच्या पाणी पुरवठ्याचं आंदोलन पेटलं होतं। पूर्व लोट्यातील एक मुलगी पाणी आणण्यासाठी विहिरीत गेली असताना दुःखद त्या मुलीचं निधन झालं होतं आणि त्यावेळेस कळंबच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यावेळेस त्या ठिकाणी पुतळा सुद्धा नव्हता, त्या चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन चालू होतं आणि त्या रस्ता रोको आंदोलनात पहिल्यांदा माईक हातात घेऊन भाषण केलेला मी एक शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता सुद्धा। मी हिंगणगावकराचं म्हणजे माझ्या आणखीन लक्षात आहे की मला जी काही गावं चांगलं मतदान झालं होतं, ह्या हिंगणगावानं सुद्धा त्या निवडणुकीमध्ये मला 1 नंबरचं मतदान केलं होतं। आणि आज तर आपल्या पाठीमाग एवढी मोठी पक्षाची ताकद आहे, त्याचबरोबर आपल्या महायुतीमध्ये अनेक घटक पक्ष आहेत आणि सगळ्यात जमेची कामगिरी म्हणजे या महायुती सरकारनं गेल्या जवळपास 2.5 वर्षामध्ये घेतलेले क्रांतिकारी निर्णय। या सरकारने आपल्याला वाटलं नसेल 50 वर्षात ज्या गोष्टी आपल्याला मिळू शकल्या नाहीत त्या 2.5 वर्षात देण्याचा प्रयत्न केलाय। शेतकऱ्याला शेती पंपासाठी मोफत वीज देण्याचा सगळ्यात मोठा निर्णय ह्या सरकारने घेतलाय। त्याचबरोबर शेतकऱ्यांचा पीक विमा, शेतकऱ्याचा जो स्वतःचा हिस्सा असतो तो हिस्सा पूर्णपणे राज्य सरकार भरतंय। फक्त 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचं काम ह्या राज्य सरकारने केलंय। अत्यंत क्रांतिकारी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना एकनाथजी शिंदे, फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांनी मिळून ही योजना महाराष्ट्रामध्ये नुसती जाहीर केली नाही तर ह्या योजनेचे जवळपास 5 हप्ते त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम या सरकारनं केलंय। त्यामुळे ह्या सगळ्या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवाव्यात। आणि आज मी तुमच्याशी जो संवाद साधतोय ही मी तुम्हाला मतदान मागण्यासाठी आलो नसून मी आपल्याला एक आवाहन करायला आलोय की या निवडणुकीच्या प्रचारामध्ये समोरचे उमेदवार हे राजकीय घराण्यातले, ते राजकारणाचे वारशाने ते राजकारणात आले, ते वैचारिक राजकारणात आलेले नाहीत। त्यांचे वडील तेरणा कारखान्याचे चेअरमन होते, त्यांचे वडील एका अर्बन बँकेचे चेअरमन होते, त्या वारशावर ते राजकारण आलेत। माझ्या पाठीमाग घराण्याचा कसलाही वारसा नाही। माझ्या घरातलं कोणीही मी फक्त ग्रामपंचायतचा गावचा सरपंच झालो होतो, पण माझ्या अगोदर माझ्या घरातलं कुणीही राजकारणामध्ये, माझे वडील, माझे चुलते कुणीही राजकारणामध्ये कुठल्याही पदावर नव्हते। अत्यंत सामान्य कुटुंबातून मी या चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला आवाहन करायला आलोय। दिवस फक्त 13 दिवस राहिलेत। या 13 दिवसामध्ये जवळपास 150 गावं आणि 2 मोठी शहरं कळंब आणि धाराशिव हे एवढं लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय। वेळ कमी आहे। मी तालुक्यातल्या आणि आपल्या विशेष करून हिंगणगावच्या सगळ्या मंडळीला विनंती करणार आहे की आता इथून पुढे 20 तारखेपर्यंत तुमचा माझा संपर्क होईल किंवा नाही होईल, शक्यतो होणारच नाही। आणि माझी तुम्हाला कळकळीची विनंती की मला जास्तीत जास्त लोकांमध्ये जाण्यासाठी वेळ मिळावा म्हणून आपण सगळ्यांनी, माझ्या घरात कुठलाही वारसा नसल्यामुळे मी तुम्हाला इथं जबाबदारीने सांगतोय की तुम्ही सगळ्यांनी, की मी अजित पिंगळेचा भाऊ आहे, मी अजित पिंगळेच्या घरचा आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त या मतदारापर्यंत पोहोचावं आणि आपल्याला विजयी करण्यासाठी, आपल्याला त्यांचं मतदान मागण्यासाठी आपण सर्वांनी काम करावं एवढी या ठिकाणी विनंती करतो। आता तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, पण ह्या निवडणुकीमध्ये काही खोटं पसरवायचं काम चालू आहे। आपल्या कळंब आणि धाराशिवचं सगळ्यात मोठं दुर्दैव कोणचं आहे की 5 वर्षामध्ये अत्यंत निष्क्रिय असा आमदार आपल्या मतदारसंघाला लाभलाय। या मतदारसंघामध्ये विकास कामं तर कुठले केले नाहीत, परंतु फक्त टेंडरवर लक्ष ठेवायचं, टेंडर मॅनेज करायचे, ते टेंडर घ्यायचे आणि गुत्तेदाराला टक्केवारीने द्यायचे। ह्याच्यापेक्षा दुसरं 5 वर्षामध्ये ह्या आमदार महोदयांनी काही काम केलं नाही। आपले धाराशिवला कुणी नातेवाईक असतील, कधी जाणं येणं झालं तर तुम्ही नातेवाईकाला विचारा, अगर गेला असतात तर बघितलं असेल एकदम त्या धाराशिव शहराची अत्यंत वाईट अवस्था ह्या आमदारांनी केली। भूमिगत गटाराच्या नावाखाली भूमिगत गटारीचं काम करत असताना जास्त टक्केवारी देणाऱ्या कंपनीला काम दिलं आणि त्यांच्याकडून टक्केवारी घेतली। आज त्या शहराची अशी दुरावस्था झाली, शहरामध्ये पावसाळ्यामध्ये अक्षरशः आपल्या शेतातले रस्ते बरे, पांदीचे रस्ते बरे, एवढी वाईट अवस्था आपल्या जिल्ह्याचं हेडक्वार्टर असलेलं धाराशिव शहर आहे त्या शहराची अवस्था केली। आणि ह्याचा सगळा राग या मतपेटीतून नक्कीच या ठिकाणी मतदार धाराशिव शहरातले त्यांचा राग व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत। परंतु आपल्या कळंब तालुक्यानं सुद्धा
एक आपला माणूस, आपल्या घरातला सामान्य कुटुंबातला माणूस म्हणून आपल्या पाठीशी आपले आशीर्वाद उभा करावेत एवढीच या प्रसंगी विनंती करतो. आणि त्यांच्याकडून जे निष्ठेच्या गप्पा मारल्या जातात की निष्ठावंत शिवसैनिक आहे, ह्या बंड होत असताना कुठं गुजरातच्या बाउंड्रीवरून माघारी आला. आपल्या खासदार साहेबाची तर मला किव यायली, त्या आमदाराची बाजू घेण्याच्या नादात परवा दिवशी खासदार म्हणले की आपले कैलास पाटील म्हणले त्यांच्या सोबत कशाला गेलते, तर तिथं काय घडायलंय ही म्हणले पक्षप्रमुखाला कळवायला गेलते. मग पक्षप्रमुखाला कळवायला गेलते तर मला वाटतंय पहिल्या दिवशी 2-3 तासात माघारी पळून येऊन कसं कळवून जमल. मग काय व्हायलंय कळवायचं होतं तुम्हाला, जर तिथं खबऱ्या म्हणून राहायचं होतं तर ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब शपथ घेणार आहेत त्याच्या आदल्या दिवशी तरी बाहेर निघायचं, तोवर बातम्या कळवायच्या. नाही, मला वाटतंय कुठलं तरी मोठी त्यांनी नशा केली होती काय की गाडीत बसताना, कारण की ती जाताना नशेत होते, जेव्हा त्यांची नशा उतरली तेव्हा बाहेर आली असंच म्हणावं लागेल ना. आता माणूस जातोय अर्ध्या वाटापर्यंत जातोय, बाउंड्री पर्यंत जातोय, माघारी येते. खासदार साहेब आपलं त्याचे केविलवानं ही करायला लागलेत. मग ते आता काय झालं कसं झालं त्यांच्या जीवाला माहिती. आणि ते म्हणतात मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. बरं, निष्ठावंत शिवसैनिक कोणाला म्हणावं की ज्या जीवन गोरेंनी, ज्या डॉक्टर साहेबांनी तुम्हाला मोठी मोठी पदं दिली आणि त्या जीवन गोरेच्या मुलाला जिल्हा परिषदचं तिकीट मिळाल्यानंतर तुम्ही तिकिटासाठी शेवटच्या फॉर्म भरायच्या अर्धा तास अगोदर शिवसेनेचा बी फॉर्म घेतला आणि तिथून पुढे शिवसैनिक झाला. आणि ही निष्ठावंत शिवसैनिक. आणि आम्ही जेव्हा आम्हाला काही कळत नव्हतं, मतदानाचा अधिकार नव्हता, तेव्हा बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे ह्या लोकांच्या वैचारिक पातळीवर तयार झालेले आम्ही शिवसैनिक आहेत. आम्ही अपक्ष लढलो, त्याच्यानंतर आम्हाला इतर पक्ष सरकार बी